चिकलठाणा येथे अनधिकृत होर्डिंग काढताना महानगरपालिका कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याच्या घटनेवर महापौर समीर राजूरकर यांनी दुःख व्यक्त केले। ते म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। घटना ऐकल्यापासून मन सुन्न झालंय। संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत। मी घाटी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली आहे। पुढील आवश्यक कारवाईसाठी महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एमसेन न्यूजशी बोलताना दिली आहे। आणि अनधिकृत बॅनर संदर्भात सातत्याने गेल्या 10 दिवसापासून मी प्रशासनाला पण सांगतोय आणि हे शहर आता बॅनर मुक्त करायची वेळ आलेली आहे। आणि तुम्ही मोठे शहर पहा, जे स्वच्छ शहर आहेत तिथे असे बॅनर लागत नसतात। त्याच्यामुळं मी आयुक्तांना त्या दिवशी खूप पत्रकारांनी त्याच्या बाबतीत हे केलं की मी आयुक्तांना असं का बोललो, पण मी त्यांना अतिशय नम्रपणे या शहराचा नागरिक म्हणून, मी प्रथम नागरिक तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर मी नागरिक आहे, टॅक्स पेअर आहे, तर मी त्यांना सांगितलं होतं की बाबा हे आता शहर बॅनर मुक्त करायची वेळ आलेली आहे। बघा 8 दिवसामध्ये लाड पागे समितीत 6 महिन्यापूर्वी लागलेला व्यक्तीचा आज ते काढताना शॉक लागून बॅनर काढताना दुर्दैवी मृत्यू झाला। माझ्या प्रचंड संवेदना आहे। माझं सकाळपासून मन द्रवित झालं। मी तिथं घाटीत सुद्धा जाऊन आलो। आपण इतकी जीवघेणी स्पर्धा का करतोय? कशासाठी करतोय आपण ही जीवघेणी स्पर्धा? आता मी आयुक्तांना सांगितलेलं आहे की ह्या अनधिकृत बॅनरच्या बाबतीत कोणताही मुलायजा ठेवायचा नाही। ज्यांनी बॅनर लावला त्यांच्यावरती काही गुन्हा दाखल हे होणार आहे बघा, का? तुम्ही माझं असं म्हणणं आहे की पहिले सगळे काढा आणि त्याचं एक धोरण निश्चित करून मनपा प्रशासनाने पेपर पॉप्युलेशन केलं पाहिजे की आता आम्ही ज्यांचा फोटो असेल, जो कंपनी असेल किंवा जे काय त्याचा जो परफॉर्मा प्रशासनाने तयार करावा आणि गुन्हा दाखल